Hello students, you know matter, you know element, you know molecule, but how we can measure this we are going to see, that is measurement of matter. Measurement of matter. Okay, first of all we are going to see what is matter. Yes, what is matter? Anything which occupies space and which has mass. Okay, now here the word space, which occupies space, it means that anything which has volume and mass. येस, अशी कोणतीही गोष्ट की जी जागा व्यापते आणि तिला मास आहे म्हणजे वस्तुमान आहे. आता जागा कशात व्यापल्या जाते म्हणजेच व्हॉल्यूम, आकारमान. याचा अर्थ असा की ज्या वस्तूला आकारमान आणि वस्तुमान असते त्या वस्तूला काय म्हणायचं आहे, द्रव्य. ओके, मग आता द्रव्याचे अवस्था, दॅट इज स्टेट ऑफ मॅटर. व्हॉट आर दे? दॅट स्टेट ऑफ मॅटर, दॅट इज सॉलिड, लिक्विड and gases. You know, you are familiar with this types of matter. That is element, compound and mixture. Okay, now first of all we are seeing element. To whom we can say element? Element कशाला म्हणायचं? मूलद्रव्य which found in nature in its original form. ओके, वी कॅन से इट ॲज अ फ्री. यस, जे मुक्त अवस्थेत आढळतात, जे स्वतंत्र अवस्थेत आढळतात त्याला म्हणायचं आहे मूलद्रव्य. यस, इन नेचर देअर आर 118 एलिमेंट्स. आउट ऑफ these 92 are natural and 16 are artificial. Artificial, that is man-made. Okay, now compound and mixture. To whom we can say compound and mixture. आता कंपाऊंड कशाला म्हणायचं आणि मिक्सचर कशाला म्हणायचं? कंपाऊंड आणि मिक्सचर याच्यातला फरक बघू. आता कंपाऊंड म्हणजे काय? फर्स्ट, when two or more elements
reacts chemically to form compound. आता एलिमेंट्सच असं पाहिजे असं काही नाही, किंवा दोन किंवा अधिक पदार्थ substances reacts with each other to form compound. yes, साधं उदाहरण घेऊ आपण. इथे एक H2+O2 to form H2O. इथे हायड्रोजन 2 आहे, इथे हायड्रोजन 2 आहे, इथे हायड्रोजन ऑक्सिजन 2 आहे, पण ऑक्सिजन इथे एकच आहे, म्हणून इथे आपण 2 घेऊ. ओके, हाऊ टू बॅलन्स इट. म्हणून इथे 4 हायड्रोजन झाले, इथे 4 हायड्रोजन, ऑक्सिजन 2, हे 2 आहे. झालं. सेकंड थिंग, इथे हेच उदाहरण घेण्यामागचं कारण काय ते सांगतो. ओके. सेकंड, the constituents present in the compound are in fixed proportion. How? Here is example taken, that is water. In this water, yes, in water, hydrogen and oxygen are in fixed proportion, that is 1:8. जर 1 आणि 8 म्हणजे 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन असेल तरच पाणी तयार होते, अन्यथा पाणीचा एक मॉलिक्यूल तयार होत नाही किंवा एक कंपाऊंड सुद्धा तयार होत नाही. दे आर इन अ फिक्स प्रोपोर्शन. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, द प्रॉपर्टीज ऑफ constituents present in compound CMPD शॉर्ट मध्ये येतं कंपाऊंड. The properties of constituent present in compound is different. Properties that is are different than the properties of compound. कंपाऊंड मध्ये जे घटक असतात या घटकांच्या प्रॉपर्टीज, ज्याला आपण गुणधर्म म्हणतो, हे गुणधर्म कंपाऊंड म्हणजे संयुगापेक्षा वेगळे असतात. आता कसं? इथे मी एक उदाहरण घेतलं पाण्याचं. सुरुवातीला सांगितलं हायड्रोजन प्लस ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल और वॉटर ॲज अ कंपाऊंड. हायड्रोजन स्वतः जळणारा हा एक गॅस, ज्याला आपण वायू म्हणू. ऑक्सिजन ज्वलनाला मदत करणारा, आणि जेव्हा यांचे केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेस तयार होणारं जे पाणी आहे, या पाण्याचे गुणधर्म कसे आहेत? वेगळे आहेत. And that's why the properties of constituents present in compound are different than the properties of compound. झालं? ठीक. सर्वात शेवटचा गुणधर्म जो आहे तो असा, we can't separate the constituents present in the compound physically. भौतिक पद्धतीने संयुगातील घटक वेगळे केले जात नाहीत. हे झालं संयुगाच्या बाबतीत. हे 4 गुणधर्म संयुगाचे.
किंवा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू किंवा आपल्याला जे डिफरन्शिएट म्हणायचं ते म्हणू. आता मिक्सचर फर्स्ट याचं जी प्रॉपर्टी कंपाऊंडची, when two or more elements reacts chemically to form compound, when two or more substances physically mix to form mixture or mingle to form mixture. साध्या पद्धतीने भौतिक पद्धतीने मिक्सचर तयार केल्या जातं. दुसरी गोष्ट, the constituent present in mixture are not in a fixed proportion. त्यांचं प्रपोर्शन ठरलेलं नाही. शरबत तयार करायचं आहे, कधी साखर जास्त होते, कधी मीठ जास्त होतं, कधी लिंबू जास्त होतं, त्याचं काही प्रमाण नाही. दुसरं उदाहरण चिवड्याचं. चिवड्यामध्ये बघा तुम्ही, कधी शेव जास्त असेल, कधी डाळ जास्त असेल, कधी पोपडी जास्त असेल, त्याचं काही फिक्स प्रपोर्शन नाही. ओके. त्याच्यानंतरचं तिसरं जे आहे, the properties of constituents present in the mixture remains as it is. मिक्सचरमधले जे काही घटक असतात त्यांच्या प्रॉपर्टी, त्यांच्या गुणधर्म जशीच्या तसे राहतात. लिंबाची चव लक्षात येईल आपल्याला सरबतामध्ये, साखरेची चव येते गोड, खारटपणा थोडासा त्या मिठाचाही लागतो. जर त्याच्यात एखाद्या कोणी सोप टाकलेले असेल त्या सोपचाही चव लागते, वास येतो. म्हणजे त्याच्यात ते जे घटक आहेत त्याचे गुणधर्म जशीच्या तसे राहतात. आणि शेवटचं जे आहे मिक्सचरचा गुणधर्म किंवा मिक्सरची प्रॉपर्टी ती अशी, द कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट इन द मिक्सचर कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकल वे. त्याच्यातले जे घटक आहेत ते घटक वेगळे करता येतात. चिवड्यातली डाळ वेगळी करता येते, चिवड्यातली शेव वेगळी करता येते, चिवड्यातली पोपडी वेगळी करता येते, चिवड्यात परत काही घटक असतील तेही फिजिकल म्हणजे आपण हाताने वेगळे करू शकतो. ओके. हेन्स हिअर यू अंडरस्टँड मॅटर, दॅट स्टेट ऑफ मॅटर, टाईप्स ऑफ मॅटर, एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. ओके. हॅव अ नाईस डे. गुड बाय.